नांदगाव विधानसभेचा आगामी नायक कोण? पिंटूभाई नाईक 2028 मध्ये आमदार म्हणून दिसणार, शेखरदादा पगार यांनी व्यक्त केली मोठी अपेक्षा. मनमाड नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे माजी नगराध्यक्ष प्रवीण अरविंद नाईक उर्फ पिंटूभाई नाईक. 5 वेळा नगरसेवक आणि एकदा नगराध्यक्ष म्हणून मनमाड शहरावर आपला ठसा उमटवणारे पिंटूभाई 2028च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून पाहायला मिळतील, अशी मोठी अपेक्षा लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी व्यक्त केली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय खळबळ. पिंटूभाई नाईक यांच्या 50व्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार आणि निमगाव येथील दिनेश बळीराम हिरे यांनी त्यांची विशेष भेट घेतली. यावेळी त्यांना शुभेच्छा देतानाच शेखरदादांनी पिंटूभाईंच्या आगामी राजकीय वाटचालीवर भाष्य केले. मनमाड शहराने आजपर्यंत 5 आमदार दिले आहेत आणि आता 6वे आमदार म्हणून पिंटूभाई नाईक यांच्याकडे पाहिले जात आहे. पराभवाच्या चर्चेने वाढवली उंची. नुकत्याच झालेल्या मनमाड नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पिंटू नाईक यांनी दिलेली झुंज संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. कोणतीही मोठी सभा नाही, पाठीशी मोठा नेता नाही आणि पक्षाचा अधिकृत निधी नसतानाही पिंटू नाईक यांनी प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज दिली. अतिशय अल्पमतांनी त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्या या लढवया वृत्तीची चर्चा विजयापेक्षाही जास्त झाली. याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात ते नांदगाव मतदारसंघाचे नेतृत्व करतील असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. गावागावात आणि गल्लीबोळात रंगली चर्चा. पिंटूभाई नाईक यांनी सलग 5 वेळा नगरसेवक म्हणून जनतेची कामे केली आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि दांडगा जनसंपर्काचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो, अशी चर्चा आता गावागावात आणि गल्लीबोळात रंगू लागली आहे. शेखरदादा पगार यांनी व्यक्त केलेली ही अपेक्षा मनमाड आणि नांदगावच्या राजकीय समीकरणांना नवीन वळण देणारी ठरणार आहे. पिंटूभाई नाईक हे केवळ माजी नगराध्यक्ष नाहीत, तर ते जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारे नेते आहेत. ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आणि कोणत्याही पाठिंब्याशिवाय प्रस्थापितांना घाम फोडला. तो माणूस नक्कीच 2028 मध्ये आमदार म्हणून विधानसभेत दिसेल. शेखरदादा पगार, संस्थापक, लोकशाही धडक मोर्चा. लोकशाही माझा, SP न्यूज इंडिया, आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा.